Great thing is never done by one person. They are done by team of the people. मित्रांनो, कोणताही एम्पायर असू द्यात, कुठलाही बिझनेस असू द्यात, जर ग्रो करायचं असेल, बिझनेस सक्सेस करायचं असेल, तर एकट्याचं काम आहे का? बिलकुल नाही. तर मित्रांनो, टीम बिल्डिंग, आपण आज टीम बिल्डिंग या विषयावरती मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलो आहे. टीम बिल्डिंग मध्ये सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे. सगळ्या एम्पायर मध्ये टीम बिल्ड होत आहेत, परंतु कुठे ना कुठे क्लेशेस तयार असतात. आज आपण या टीम बिल्डिंगचे, होणारे ग्रुपचे, असणाऱ्या एम्पायर मधल्या सगळ्या टीमचा प्रॉब्लेम आज आपण या व्हिडिओद्वारे सॉल्व्ह करणार आहोत. मग मित्रांनो, आपल्या एम्पायर मधील, आपल्या बिझनेस मधील टीम बिल्ड करायची, पण कशी करायची? एक उदाहरण तुम्हाला थोडंसं क्लिअर करतो. 1999 ते 2007, म्हणजे 1999 तर त्यानंतर 2003 आणि 2007 असे सलगचे 3 वर्ष आहे ना, क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने सलग 3 वर्ष वर्ल्ड कप जिंकला. मग हे सलग 3 वर्ष ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकला गेला, तर त्यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या पूर्ण संघाचा न्यूनगंड तोडण्यासाठी, म्हणजे त्यांचा इगो तोडण्यासाठी, त्यांचा गर्व हरण करण्यासाठी आयसीसीने जगभरातून, प्रत्येक देशातून टॉपचे प्लेयर सिलेक्ट करायचं ठरवलं. आणि सिलेक्टेड प्लेयर घेऊन आता काय करायचं होतं का, ऑस्ट्रेलियाचा जो झालेला गर्व आहे, जो ऑस्ट्रेलियाच्या मनामध्ये बसलेला न्यूनगंड आहे, तो तोडण्यासाठी ना ही पूर्ण टीम सज्ज झाली. सगळे टॉपचे प्लेयर, चांगले चांगले बॉलर, चांगले बॅट्समन, चांगले किपर, चांगले फिल्डर्स, अशा सगळ्यांचे टीमचे बॉन्डिंग तयार करून, चांगले कोच त्यांना प्रोव्हाइड करून आपली ही टीम ऑस्ट्रेलियन टीम बरोबर खेळण्यासाठी तयार केली गेली. ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नमेंटनं आपल्या आयसीसीला एक पत्र लिहिलं की तुम्ही बाकीच्या जगामधले, बाकीच्या सर्व देशांमधले चांगले चांगले प्लेयर्स, म्हणजे टॉपचे प्लेयर्स तुम्ही निवडा आणि ते प्लेयर एकत्र करून आमच्या ऑस्ट्रेलियन टीम बरोबर एकदा खेळवा. ते खेळून आम्ही जिंकतो की नाही, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आणि ज्यावेळेस हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तर त्यावेळेस आयसीसीला असं वाटलं की जर आपण या ऑस्ट्रेलियन टीमला जर चॅलेंज करू शकलो नाही, तर आपलं क्रिकेटमधलं नामोनिशान संपण्याचे चान्सेस खूप आहेत. तयार झालेली टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाते आणि सुरुवात करते. पहिला सामना सुरू होतोय. पहिल्या सामन्याचा जोपर्यंत खेळ चालतोय तोपर्यंत ऑस्ट्रेलियन टीम एकदम अग्रेसर असते. पहिला सामना पूर्ण होतोय. पूर्ण सामना झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस विजयाचा जल्लोष होतो, तो ऑस्ट्रेलियन टीमचा होतो. मग परत एकदा आयसीसी विचारांमध्ये पडते, अरे यार, याच्यामध्ये काय फरक पडतोय? असं काय ऑस्ट्रेलियन टीमकडे आहे जे आपण एवढ्या सगळे प्लेयर्स, एवढे सगळे टॉपचे प्लेयर्स आपण एकत्र करून सुद्धा हे सक्सेस करू शकलो नाही? मग नंतर परत कोचिंग वाढवलं जातं, प्रॅक्टिस करून घेतल्या जातात. चांगले चांगले प्लेयरला सांगितलं जातं की तुम्ही ह्या पद्धतीने खेळायला पाहिजे, तुम्ही त्या पद्धतीने खेळायला पाहिजे. अशा पद्धतीने डेव्हलपमेंट करून 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 परत सेकंड सामन्याची तयारी होती. मित्रांनो, माझ्या अंदाजे 3 का 4 सामने असे काहीतरी खेळायचे होते. सामन्यात सेकंड चालू होतो, सेकंड सामन्याची सुरुवात होते, सेकंड सामन्याचा एंड सुद्धा होतो. मित्रांनो, एंड सुद्धा खूप भयान होतो का परत एकदा ऑस्ट्रेलियन टीम जिंकते. अरे यार, आता तर तिसरी मॅच खेळायची. तिसऱ्या मॅच मध्ये असं सगळ्या जनतेचं उत्सुकता लागलेली आहे, तर ह्या मॅच मध्ये तरी ऑस्ट्रेलियन टीम हारली पाहिजे. ह्या मॅच मध्ये जर ऑस्ट्रेलियन टीम हारली नाही, तर क्रिकेटमध्ये बाकीच्या देशांचं नामोनिशन मिटल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तिसरा सामना सुरुवात होते, जल्लोषाने सुरुवात केली जाते. सर्व प्लेयर्स आयसीसीने तयार केलेले सगळ्या देशातील प्लेयर एकदम जोशपूर्वक, एकदम होशपूर्वक ग्राउंडवरती उतरतात. आणि सुरुवातीनंतर, एकदम धडाकेबाज सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियन टीम पुन्हा एकदा मित्रांनो विजय होते. 3 वेळा सलग विजय मिळून आणि या बाकीच्या सगळ्या देशांमधील टॉपचे प्लेयर एका टीमला विरोध करताना सुद्धा पॉसिबल नाही ठरू शकले. अशा ऑस्ट्रेलियन टीमचा 3 वेळा घवघवीत विजय झाल्यानंतर हे पूर्ण मायूस झालेलं. काय कारण असू शकतो मित्रांनो हे सगळं घडण्यासाठी? का बरं असं घडलं असेल? टॉपचे प्लेयर आहेत बाकीच्या सगळ्या देशांमधील, ज्यांचे रेकॉर्ड ब्रेक झालेले नाहीयेत, खूप रेकॉर्ड करण्यात आलेले असे टॉपचे प्लेयर आहेत. नाम उल्लेख करता येणार नाही, कारण बरेचसे प्लेयरचे नावं खूप सुंदर अशा रँकिंग मध्ये होते. मग या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा ऑस्ट्रेलियन टीम विजय का मिळू शकली? रिझन असं आहे का तुमच्याकडं टॅलेंटेडच टीम पाहिजे असं नाहीये, तुमच्याकडं सगळी माणसं हुशारच पाहिजे असं नाहीये. फक्त काय पाहिजे माहिती मित्रांनो? ते एकमेकांना कनेक्ट आणि अलाइन पाहिजेत. मित्रांनो, लक्षात घ्या, ऑस्ट्रेलियन टीमने विजय मिळवण्याचं एकमेव कारण असं आहे
का त्यांच्या पहिल्या प्लेअर पासून तर शेवटच्या प्लेअर पर्यंत त्यांच्याकडे कनेक्ट आणि अलाइन नावाची एक सिस्टम होती, ज्या पद्धतीने त्यांना विजय प्राप्त करण्यासाठी खूप सोयीस्कर आणि खूप सोपं केलं. तीच गोष्ट आपण आपल्या एम्पायर मध्ये, आपण आपल्या बिझनेसमध्ये, आपण आपल्या व्यवसायामध्ये लागू करणार असाल तर टीम बिल्ड करणं आणि पॉवर ऑफ द टीम तुम्हाला स्पष्ट झालेच असेल. म्हणजे मित्रांनो, आपल्याला आपल्या टीमचा हिरो नाही बनायचंय. आपल्या टीम बरोबर अलाइन राहायचंय, आपल्या टीम बरोबर कनेक्ट राहायचंय. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या टीमला अलाइन अँड कनेक्ट कराल तर त्यावेळेस विजय हा 100% आणि निश्चितच आपल्याच एम्पायरचा होतो. मग पॉवर ऑफ द टीम वर्क कळाले. तुम्ही म्हणाल आता टीम वर्कचा पॉवर कळालाय हो, पण आता टीम बिल्ड कशी करायची आणि बिल्ड जरी झाली तरी ती टिकवायची कशी. मित्रांनो, पुढच्या शनिवारच्या व्हिडिओमध्ये हाऊ टू बिल्ड युअर टीम हे घेऊन येणार आहोत. नक्की बघायला विसरू नका. धन्यवाद.